पद्धतीने अत्यंत मजबूत काँग्रेसचे नेते होते, त्यांच्यावर ईडीचं झाकण ईडी दाखवली आणि ते सुद्धा पळत गेले आणि त्यांचा रुमाल टाकला। त्यानंतर गणेश नाईक मुंबईचा दादा माननीय पवार साहेबांनी ब्लड डे त्यांना केलं, गणेश नाईक सुद्धा कुरेशी साहेब तिकडे गेले। त्यानंतर आमचे गावित साहेब धुळे नंदुरबारचे, त्यांच्यावर सुद्धा ईडीची कारवाई होणार होती, ते तिकडे गेले। त्यानंतर आमच्या चित्राताई वाघ अत्यंत वाघीण होत्या, त्या सुद्धा बिल्ली आणि उंदीर झाल्या। त्यानंतर माननीय पिचड साहेब प्रदेश अध्यक्ष आणि म्हणत होते की मी कोणाजवळ झुकत नाही, पण ईडीच्या धाकाने ते सुद्धा गेले। असे अनेक नेते, हर्षवर्धन पाटील असतील, हे सर्वचे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचं काम झालं। का झालं? मनापासून गेले, शरीराने गेले। हे मनाने आणि शरीराने गेलेले नाहीये। जसा नवनाथराव मधल्या काळात भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि परत आले, तसेच गडबड नवनाथराव राज्यात सुद्धा झाली। पण काय हरकत नाही, आता दुरुस्ती करू, देर आई मगर दुरुस्ती आई, या पद्धतीने काम आपण करू, एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो। नवाब मलिकावर आरोप केले गेले, नवाब मलिकांना सांगितलं की माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे तोपर्यंत मी कोणाला घाबरत नाही, आणि खरोखर तो नेता घाबरणारा नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वक्ता प्रवक्ता आहे, अत्यंत मजबूतपणाने मीडिया समोर गेल्याच्या नंतर ते उल्लेख करतात आणि चीरफाड सुद्धा करतात। ते फक्त काय झालं, ते एक मुस्लिम समाजाचा नेता असल्यामुळं त्यांच्यावर ईडीनं दबाव आणला आणि दबाव आणून त्यांना अरेस्ट करण्याचं काम केलं, त्याचा सुद्धा मी धिक्कार करतो। चंद्रकांत पुंडलिकराव दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीच्या वतीनं या भारतीय जनता पार्टीचा धिक्कार करतो। एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो, दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधी झुकणार नाही आणि झुकणार नाही, राष्ट्रवादी तर मुळीच नाही आणि महाआघाडी सुद्धा आता झुकणार नाही, एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो। आणि लवकरात लवकर जर वंदनाताई आणि सावंतताई निर्णय दिला या केंद्र शासनानं, तर रस्त्यावर येऊ, तो रस्ता खोदू, पोकल्यान आणि जीसीपी लावू आणि पोकल्यान जीसीपी लावून शहरामध्ये गाड्या बंद करू, एवढाच इशारा येणाऱ्या काळात या केंद्र सरकारला आणि मान्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना सुद्धा देऊ इच्छितो की तशीच हुकुमशाही ईडी पेक्षा सुद्धा सरपंच काळे साहेब त्याच धर्तीवर या भोकरदन मध्ये मधल्या काळामध्ये अनिल राव तुम्ही तिकडे होते, पण आम्ही इकडे असताना मोठ्या पद्धतीने आमचा त्रास आम्हाला सहन करावा लागला। आमच्या पोलीस खाता असेल, आमचा इतर कुठलाही अधिकारी कर्मचारी असेल, राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि शिवसेनेकडे जर बघितलं तर त्याच्या डोळ्यामध्ये गोट्याचं तेल घातल्यासारखं त्याच्या डोळ्यातला अंगार होत होते। आता मात्र तुम्हाला सर्वांना नमस्कार, आदाब, जय भीम हे सुद्धा अधिकारी द्यायला लागलेले आणि म्हणून येणाऱ्या काळात घाबरायचं नाहीये। लोकशाही पद्धतीने आपापल्या पक्षाची ताकद जरूर वाढवा आणि महायुती झाली तर सोन्यान पिवळं, नाही झाली तर हर्षभाऊ लढायला सामी आणि कुरेशी साहेब तयार आहोत, हे सुद्धा त्या निमित्ताने आपल्याला सांगतो। आणि पुनश्च एकदा रावसाहेब दानवे असेल आणि केंद्रीय मंत्री केंद्रातलं सरकार असेल, यांचा तीव्र शब्दात मी धिक्कार करतो। अभी नहीं चलेगी तुम्हारी दादागिरी, नहीं चलेगी दादागिरी, एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो। आणि आपण सर्वजण काल एका फोनवर एवढ्या मोठ्या संख्येने आलात, तुमचं सुद्धा सर्वांचं महाआघाडीचं मनापासून स्वागत करतो। काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी मोठ्या संख्येने तो उपस्थित राहिलात, तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। येणाऱ्या काळामध्ये राहिलेले अधिकारी वर्ग, मग पोलीस स्टेशन असेल, तहसील असेल, कृषी असेल, एमएससीबी असेल, बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, जे काही अधिकारी वर्ग असतील, त्यांनी आता न घाबरता न डरता येणाऱ्या काळात केंद्रामध्ये आणि राज्यात पुन्हा महाआघाडीची सत्ता स्थापन होणार आहे, त्यामध्ये मात्र आम्ही तुमचे नाव लक्षात ठेवू आणि तसाच त्रास देण्याचं काम भविष्य काळामध्ये हर्षभाऊच्या नेतृत्वाखाली करू, एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय भारत। सरकार माग सरकार निवेदन देणार, माग सरकार